दिग्रस शहरातून मध्यस्थ धुंद चालकाचा पेट्रोल डिझेल टँकर भरधाव. हिंदू स्मशानभूमीजवळ पोलिसांनी रोखले वाहन, मोठी दुर्घटना टळली. पोलीस कारवाई काय होणार? नागरिकांमध्ये संताप. दिग्रस शहरातून ज्वलनशील पेट्रोल व डिझेलने भरलेला टँकर मध्यधुंद अवस्थेतील चालकाकडून भरधाव वेगाने चालविण्यात आल्याचा अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार बाजाराचा दिवस शनिवार दिनांक 31 जानेवारी दुपारी 3:30च्या सुमारास उघडकीस आला. अकोला येथून पेट्रोल डिझेल घेऊन आणि मार्गे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील धनोडा येथे जाणारा हा टँकर शहराच्या गजबजलेल्या भागातून बेदरकारपणे चालविला जात होता. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी हिंदू स्मशानभूमीजवळ टँकर अडवून चौकशी सुरू केली. त्यामुळे संभाव्य भीषण दुर्घटना टळली. सविस्तर वृत्त असे की संबंधित टँकर क्रमांक MH29 B8989 चा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. शहरातील मानोरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुन्या बस स्थानकापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे एकतर्फी काम सुरू असल्याने या मार्गावर कायमच वाहनाची व पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत ज्वलनशील पदार्थाने भरलेला टँकर भरधाव वेगाने शहरातून जात असल्याचे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आर्णी मार्गावर हिंदू स्मशानभूमीजवळ सदर टँकर थांबवून चालकाची चौकशी सुरू केली. मात्र या चालकावर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली? मद्यपान चाचणी झाली का? वाहन जप्त करण्यात आले का? याबाबत सायंकाळपर्यंत कोणती अधिकृत माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत शहरवासियांमध्ये संभ्रम व संताप व्यक्त होत आहे. जर या भरधाव टँकरचा अपघात झाला असता तर केवळ वाहन चालकच नव्हे तर रस्त्याने जाणारे शाळकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध, दुचाकी, चारचाकी व वाहन चालक तसेच पादचारी यांचा जीव धोक्यात आला असता. टँकर पलटी होऊन पेट्रोल डिझेल रस्त्यावर सांडले असते तर आगीचा किंवा स्फोटाचा धोका निर्माण होऊन संपूर्ण परिसराला मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते, अशी प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे. शहरातून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. अशा ठिकाणी मद्यधुंद अवस्थेतील चालकाकडून ज्वलनशील पदार्थ वाहून नेणे हा केवळ निष्काळजीपणा नसून सरळ नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. तरी अशा प्रकारावर कठोर कारवाई होत नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिक करत आहे. विशेष म्हणजे पेट्रोल डिझेल टँकर सारख्या धोकादायक वाहनांवर विशेष नियम लागू असताना त्यांची काटेकोर तपासणी होत आहे का? चालकांची वैद्यकीय व मद्यपान तपासणी वेळोवेळी केली जाते का? याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित टँकर चालकावर मोटार वाहन कायदा, सार्वजनिक सुरक्षितता आणि ज्वलनशील पदार्थ वाहतूक नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ वाहन थांबवून चौकशी करून सोडून देण्यात आल्यास भविष्यात अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी कोणती ठोस कारवाई केली याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मद्यधुंद व भरधाव वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करूनच शहरातील नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागेल. अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.